हॅलो फ्रेंड्स, हेल्दी वेस्टेड्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज डब्यात काय द्यायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांना रोजच पडलेला असतो. रोज तेच तेच पदार्थ खाऊन मुलांनासुद्धा कंटाळा येत असतो. तर यासाठीच आपण आज बनवणार आहोत फायबर आणि प्रोटीनने भरपूर असे ज्वारीचे मिक्स व्हेज मुठिया. लहान मुलं असतात ना, भाज्या खायला खूप नाक मुरडतात. पण या पद्धतीने बनवलेले मुठिया ते अगदी आवडीने खातील. चला तर मग लगेच साहित्य आणि कृती पाहूया. तर मुठिया बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप चिरलेला पालक, 1 कप किसलेले गाजर, 1 कप किसलेला दुधी भोपळा, लसूण मिरची आलं पेस्ट, धने जिरे पावडर, लाल तिखट, मीठ, हळद, पाव कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन, 1.5 कप ज्वारीचं पीठ आणि चिरलेली कोथिंबीर. चला तर मग आता आपण आपले मुठिया बनवायला घेऊया. त्यासाठी एका बाउलमध्ये आपण घेतोय ज्वारीचं पीठ, बेसन, गव्हाचं पीठ. आता आपण यात भाज्या घालून घेऊयात. त्यासाठी आपण घेतोय किसलेला भोपळा, किसलेलं गाजर, किसलेला पालक, कोथिंबीर, लसूण मिरची आलं पेस्ट, धने जिरे पावडर, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आता यामध्ये आपण घालतोय थोडंसं ताक. जर तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही अर्धी वाटी दही घालू शकता किंवा 1 लिंबाचा रसही घालू शकता. पण माझ्याकडे ताक होतं म्हणून मी आता ताक घालते. यामध्ये आता मी घालते अर्धा चमचा साखर. जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता. आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने नीट मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, यात पाणी घातलेले नाही. आपण ताक किंवा दही वापरत आहोत आणि दुधीलासुद्धा पाणी सुटतं. त्यामुळे पाण्याचा वापर जर गरज लागली तरच करावा, नाहीतर पाणी लागत नाही. आता काय करायचं आहे, हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि या पिठाचे लांबट आकाराचे रोल करून घ्यायचे. इथे मी एका पातेल्यात आधीच पाणी उकळायला ठेवलं होतं. आता हे रोल्स आपण वाफवून घेऊयात. त्यासाठी एका चाळणीला तेल लावून घेतलं आहे आणि हे मुठियाचे रोल्स त्यात ठेवून छान 15 ते 20 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. वीस मिनटं झाली आहेत. हे बघा, आपण हे टूथपिक घालून बघत आहोत, चेक करत आहोत. हे पहा, टूथपिक अगदी स्वच्छ बाहेर आलेले आहे. म्हणजे आपले मुठिया आतपर्यंत छान शिजले आहेत. आता हे गॅसवरून उतरवून गार करायला ठेवूयात. आता आपले रोल पूर्णपणे गार झालेले आहेत. याचे आपण आता चकत्यांसारखे गोल काप करून घेऊ. याला अजून चविष्ट बनवण्यासाठी आपण एक छोटी फोडणी देऊया. एका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करायचं. त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि थोडे पांढरे तीळ घालून ते छान तडतडू द्यायचे. तीळ छान तडतडले की यात आपले कापलेले मुठिया घालून 2 मिनटं मध्यम आचेवर एका साईडने छान परतून घ्यायचे. एक साईड गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून झाली की दुसऱ्या साईडने पण सेम असंच भाजून घ्यायचं. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले गरमागरम मऊ आणि चटपटीत ज्वारीचे मिक्स व्हेज मुठिया खाण्यासाठी तयार आहेत. बाहेरून हलके, क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ. डब्यात देण्यासाठी तर एकदम परफेक्ट बेत आहे. मुलंच काय, पण मोठेही अगदी आवडीने खातील. तुम्ही हे संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठीही करू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करा. मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.